पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हेमे 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 मला रेखेकडे जायचंय। हेमे ऐक ना, आपल्या रेखेच्या जीवाला धोका आहे। हेमे हेमे दार उघड ना। हेमे नाही 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 हेमे, अगं तू तरी विश्वास ठेव माझ्यावर। हेमे हेमे आई आबा हेमा औदसे, तुझ्या काळ्या जिभेने जे जे काय बोललीस ना ते सगळं खरं होते। त्या ललिता काकूनी माझ्यावर चोरीचा आळ घेतला ना, तर लग्नात जाऊन चांगली जिरव तिची।
अद्वैत भारतात परत आला ही गोष्ट गुरुजींना समजली तर गुरुजी नाराज होतील. आता काही करून अद्वैत परत आला हे त्यांना कळवायला हवं, नाहीतर मंगला अगं हाण पटकन. आले वहिनी साहेब. थांबा थांबा थांबा, जाऊ द्या जाऊ द्या. बाबा काही टेन्शन आहे का? फोन कोणाचा होता मगाशी? नाही, रॉंग नंबर. नक्की? अहो आजीबाई, अहो घराच्या मागच्या बाजूला मांडव आहे, तुम्ही इथे वर कुठे जाताय? या चला मी सोडते तुम्हाला, या. अहो आजी आजी या या, मी मंडपात सोडते तुम्हाला. आजी मंडपात जायचंय ना तुम्हाला? या. अहो आजी, अहो या ना, मी अहो आजी या, मी सोडते मंडपात. या या, सावकाश, पायरी आहे खाली. हा या, हा या. आजी तुम्ही कुठल्या हो? मुलाकडच्या की मुलीकडच्या? अहो काय विचारते मी, मुलाकडच्या की मुलीकडच्या? मुलीकडची. हा. नेत्रा, अगं मंगला, मंगला चल, बरं झालं, चल चल माझ्याबरोबर वर चल जरा. मंगला अगं चल. आले आले.
मी आलोच. आलो. सॉरी सॉरी अजित. हॅलो. नमस्कार गुरुजी. शुभमस्तु. गुरुजी मगाशी आजूबाजूला प्रचंड गोंधळ होता म्हणून मला फोन उचलता आला नाही, पण त्यानंतर मी फोन करत होतो. विचित्र योगायोग. तुझ्या आजूबाजूला गोंधळ होता आणि इथे माझ्या मनात कोलाहल सुरू झालाय. अद्वैत कुठे आहे? गुरुजी अद्वैत आज सकाळी अचानक पुण्यात आला हो. अकाल मृत्यू. या सृष्टीवर एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे मृत्यू. अद्वैतच्या जीवाला त्याच्या जन्मभूमीत धोका आहे, हे विधिलिखित आहे आणि हे मी तुला अनेकदा सांगितलंय. तुझा माझ्यावरचा विश्वास डळमळीत झालाय बहुधा. नाही तसं नाही गुरुजी, मी तुम्हाला सांगणारच होतो. अद्वैत न सांगता आला हो. मलाही धक्का बसला त्याला बघून. तो रुपालीच्या बर्थडे साठी सरप्राईज द्यायला म्हणून आलाय. तुम्हाला माहितीये रुपालीवर त्याचा किती जीव आहे ते. शेखर, परमात्मा आपल्याला जन्माला घालतो तेव्हाच मृत्यू देखील लिहिला जातो, पण अकाल मृत्यू तो मात्र टाळता येतो. फक्त तो आधी कळायला हवा. स्वस्तुती नाही शेखर, पण माझी आजवरची आध्यात्मिक बैठक आणि चिरंतन नामस्मरणाच्या ताकदीनं ही सिद्धी मला प्राप्त झाली आहे. माझ्या भाकिताला जर तुम्ही गांभीर्यानं घेणार नसाल तर मात्र माझा नाईलाज असेल. नाही तसं नाहीये गुरुजी, क्षमा करा. पण मला खरंच खूप भीती वाटते आता. तुम्हाला तर माहितीये जेव्हा जेव्हा अद्वैत भारतात आलाय तेव्हा काही ना काहीतरी गडबड झाली. आता फार फार तर आठवड्याभर तो थांबेल. आठवड्याभरानंतर मीच त्याला लंडनला परत पाठवेन. पण तोपर्यंत त्याला काही होणार नाही ना गुरुजी? अद्वैत त्याच्या कर्मभूमीत सुरक्षित राहील, परंतु अद्वैतला त्याच्या जन्मभूमीत अकाल मृत्यू गए आणि हे विधिलिखित आहे. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी गुरुजी. एक वेळ माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या अद्वैतचा जीव वाचला पाहिजे. गुरुजी प्लीज त्याचा जीव वाचवा तुम्ही, प्लीज. महामृत्युंजयाची पूजाच त्याला यातून तारू शकते शेखर. अन्यथा 7 दिवसात जन्मभूमीत अद्वैतचा अकाल मृत्यू अटळ आहे. नाही गुरुजी, आपण करूयात नाही महामृत्युंजयाची पूजा करूया आपण. तुम्ही सांगा केव्हा करायची, कुठे करायची सांगा तुम्ही, आपण करूया नक्की. पण काय गुरुजी, सध्या मी आहे खोपोली जवळच्या वावोशी गावात एका लग्नासाठी आलोय. अद्वैत माझ्या बरोबरच आहे. गावाचं नाव काय म्हणालास? वावोशी. का? मग चिंतेचं कारण नाही. म्हणजे मला नाही कळलं गुरुजी. वावोशी ही त्रिनयना देवीची भूमी. वावोशीत आहात तोवर अद्वैतच्या जीवाला कसलाही धोका नाही. वावोशीत त्याचं रक्षण करायला साक्षात त्रिनयना देवीच तिथे येईल. आजी आजी अहो लागलं नाही ना तुम्हाला? नाही. या आजीबाईंचा आवाज मला अगदी नेत्रासारखा का वाटतो? पण नेत्राला तर मी घरात कोंडून आले. मग नेत्राचा आवाज आणि यांचा आवाज. नाना तुमचा फोन देता का जरा? देतो. पण काय ग, तुझी ती कार्टी येणार नाही ना इथं?
आता ते इथं आले तर काय होईल ठाऊक आहे ना तुला? नाही नाही नाना, नेत्रा नाही यायची इथे. तुम्ही देता का फोन जरा? हॅलो, हा कोण? हे मी बोलते. आई, अगं हा कोणाचा नंबर आहे? ते मरू दे, मी काय म्हणते ती ऐक. काय झालं ग? रेखा दीदीच्या लग्नात काही? हेमा, अगं बाजूला हो का जरा. हेमा ग, नेत्रा आहे ना घरातच? अगं काय विचारते मी, ती आहे ना आतल्या खोलीत? का ग, काय झालं? मी तुला काय विचारते ते आधी सांग. नेत्रा घरातच आहे ना? अगं आई, तूच कोंडून ठेवलं होतंस ना, मग कुठे जाणार आहे ती? हेमे ग, तू एकदा जाऊन बघतेस का? आई, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये का ग? मी सांगतेय ना, ती घरातच आहे. बरं बरं, तू लक्ष ठेव तिच्यावर. तिला घरातनं बाहेर पडू देऊ नकोस. हो 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 हो, तेवढंच करत बसते मी दिवसभर. आपलं नेत्रा नेत्रा. अगं हे आई, तुझ्या उदसेनं जिथं असायला पाहिजे ना, ते तिथंच आहे. हो आजी, इथे कुठे निघाला? आजी, अहो काय काम आहे तुमचं? तुमच्याशी बोलतेय मी. काय हवंय तुम्हाला? हा, अहो मांडव मागे. पाणी हवं होतं जरा. अहो मग पाण्यासाठी इथे कुठे आलात? चला मी देते तुम्हाला. चला चला, मुलाकडच्या का? हो, रोहितची मामी आजी मी. आजी तुम्ही कुठल्या हो? मुलाकडच्या की मुलीकडच्या? मुलीकडची. काय हो आजी, तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुम्ही मुलीकडच्या आहात म्हणून?